राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणेवाडी. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत इंडियाची मित्रांनो सगळ्यात जास्त मायलेज देणारी गाडीवर आपण पाहायला गेलो तर आपल्या एकदा तर स्प्लेंडर नंतर प्लॅटिना आठवण्यात येते मित्रांनो. कारण की मित्रांनो, जेव्हापासून गाडी लॉन्च झाली तेव्हापासून आपण बघतो मायलेज 76, 75, 93. प्लॅटिना आपण जर बघायला गेलो तर 100 सीसी वाली आहे मित्रांनो. ही 110 सीसी वाली मॉडेल वगैरे नाही मित्रांनो. हे 2026 लेटेस्ट मॉडेल आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला व्हेरियंट एकच येऊन जाते स्टँडर्ड. फक्त कलर मध्ये तुम्हाला ऑप्शन दिले मित्रांनो, रेड आहे, सिल्वर पण आहे मित्रांनो. बाकी आज आपण करणार डिटेल रिव्ह्यू करा मित्रांनो, ज्यामध्ये याची एक्स्ट्रीम प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स सगळं काही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण बोला मित्रांनो चाबी कराबद्दल. आपली गाडीची घेऊन जाते मित्रांनो. इथं तुम्हाला बजाजचे लोगो वर ते बघू शकता तुम्ही जे चाबी करा आपल्या ते सेम संपले येऊन जातील मित्रांनो. बाकी मित्रांनो, आता आपण बोला आपल्या गाडीच्या प्राइसिंग बद्दल. तर याची एक्स्ट्रीम प्राइस करा मित्रांनो आपल्याला 74,552 रुपये एक्शोरूम मध्ये आहे मित्रांनो. म्हणजेच की 74,552 रुपीज एक्शोरूम में. बाकी मित्रांनो, आपण जर बघायला गेलो मिनिमम डाऊन पेमेंट करा तर तुम्ही 15,000 ते 20,000 पर्यंत करू शकता मित्रांनो. बाकी अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो, आता आपण बोला आपल्या गाडीच्या इंजिन बद्दल. तर यामध्ये तुम्हाला 4 स्टॉक्स DTS आय सिंगल सिलेंडर एअर कूलर याच्यात इंजिन दिलेलं आहे. तसं जे की तुम्हाला 99.59 सीसी मध्ये 8.2 PSC पॉवर आणि 8.3 न्यूटन टॉर्क काढते मित्रांनो हे इंजिन करा. पेट्रोल टँक आपण जर बघायला गेलो तर आपल्याला 11 लिटर मध्ये दिलेला आहे तसं. आणि रिझर्व्ह मध्ये तुम्हाला मित्रांनो कमीत कमी 2 किंवा 2.5 लिटर जवळपास ठेवावं लागते मित्रांनो, कारण की याच्या टाकीमध्ये सेन्सर येऊन जाते मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो क्लच बद्दल तर वेट मल्टीप्लेट क्लच याच्यात ऑफर केलेले आहेत मित्रांनो. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या डायमेन्शन बद्दल. तर याची जशी जी टोटल लांबी करा मित्रांनो, ही आपल्याला 2003 mm मध्ये दिलेली आहे. रुंदी करा 704 mm मध्ये दिलेली आहे. उंची करा 1059 mm मध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या व्हील बद्दल. तर 1255 mm मध्ये दिलेली आहे. आणि जे ग्राउंड वगैरे गाडीचं ते आपल्याला 200 mm मध्ये मिळून जाते. म्हणजेच की किती खराब रोड वगैरे असो आपण याला कुठेही आरामात घेऊन जाऊ शकतो. बद्दल तर ती आपल्याला 807 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. आणि जे गरबड वगैरे आहे तो आपल्याला 117 kg मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये सध्या येऊन जातील ड्रम ब्रेक वगैरे मित्रांनो. डिस्क ब्रेक वगैरे मित्रांनो सध्या प्लॅटिनामध्ये येत नाही मित्रांनो. तर आता समोर आपल्या जे ड्रम ब्रेक दिलेला आहे जो की येऊन जाते या साईडला, त्याची मित्रांनो जे साईज वगैरे आहे ही तुम्हाला 130 mm मध्ये दिलेली आहे मित्रांनो. बाकी हे जर आपण बघायला मित्रांनो पाठीमागं, तर पाठीमागं तुम्हाला 110 mm मध्ये दिलेला आहे मित्रांनो जो डिस्क ब्रेक ड्रम ब्रेक मित्रांनो. सॉरी, पाठीमागे 110 mm चा मित्रांनो, समोर आपल्याला 130 mm चा दिलेला आहे मित्रांनो. ड्रम ब्रेक मी सांगत आहे तुम्हाला. बाकी मित्रांनो, आता आपण बोलू आपल्या गाडीच्या नॉर्मल फीचर बद्दल मित्रांनो. सगळ्यात पहिले आपल्या गाडीचं लुक बॉक्स मित्रांनो या प्रकारे जाते समोरून. बाकी याच्यात मित्रांनो DRS वगैरे ऍड ऑन केले मित्रांनो. लुक वाईज चांगले होऊन जाते. बाकी हेडलाईट वाईज जर आपण पाहायला गेलो तर आपल्या हेडलाईट सुद्धा येऊन जाते, LED मध्ये येणार नाही मित्रांनो. बाकी एकदा चालू करू आपल्या हेडलाईट वगैरेला पण. तर आपण राईट साईड स्टार्ट करू शकता या प्रकारे मित्रांनो हे हेल्मेट सेटअप मध्ये. बाकी या बाजूची इंडेक्स करून जाते मित्रांनो हेल्मेट मध्ये. बाकी याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अँटी ब्रेकची सिस्टम दिलेली आहे मित्रांनो. आणि 2.75-17 टायर कट दिलेला आहे मित्रांनो. टायर ब्रँडचा पण पाहिजे मित्रांनो तर आपल्या कॉन्टिन्यूचा टायर दिलेला आहे मित्रांनो. तर चांगल्या ब्रँडचा टायर कट दिलेला आहे गाडीमध्ये. तुम्हाला 99.59 सीसी मध्ये इंजिन दिले मित्रांनो, जे की तुम्हाला 8.2 PSC पॉवर आणि 8.3 न्यूटन टॉर्क काढते मित्रांनो ही गाडीवर. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो सेन्सर तसे देत होते, पण आता इथं पण तुम्हाला सेन्सर भेटते मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी मित्रांनो, गाडीमध्ये किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्टचं दोन्ही आपले ऑप्शन दिले आहे मित्रांनो. जर कधी बॅटरी वगैरे खराब झाली किंवा काही प्रॉब्लेम आली तर तुम्ही याला किक स्टार्ट वगैरे करू शकता. बाकीच्या म्हणजे ब्रेकिंग मध्ये मित्रांनो तुम्हाला 60-40 ऑप्शन वगैरे दिलेला आहे. पाठीमागचा आपण बघायला मित्रांनो, तर पाठीमागचे टायर वगैरे दिलेला आहे. हे आपल्या मित्रांनो 3017 टायर वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. बघू शकता दिलेला आहे 3017. नॉर्मल सस्पेन्शन तसं दिलेलं आहे मित्रांनो. बाकी 100 सीसी बॅचिंग आपली इथं दिलेली आहे आणि प्लॅटिनाची बॅचिंग आपली इथं दिली मित्रांनो, बघू शकता सिल्वर मध्ये. बाकी यामध्ये तुम्हाला रेड कलर वगैरे पाहिजे असेल ते पण तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. की आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या मीटर बद्दल. तर या प्रकारे जर मित्रांनो यामध्ये जसं तुम्हाला डिजिटल स्पीड मीटर वगैरे काही मिळणार नाही. अनलॉग टाईप आपल्या सिस्टम जाते जसे आपल्या पहिली यायची मित्रांनो. 100ची स्पीड वगैरे हे तुम्ही किलोमीटर पाहू शकता. फ्युलची इन्फॉर्मेशन, गाडी सध्या आपली न्यूट्रलमध्ये उभी आहे तर तुम्ही ते न्यूट्रलची साईन वगैरे बघू शकता. बाकी इंडेक्स तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या गाडीचा अजून फीचर्स वगैरे बद्दल, तर यामध्ये तशी तुम्हाला मित्रांनो चार्जिंग पण वगैरे इथं दिलेलं आहे तसं हे बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि तुम्हाला यूज पण दिले आहे तसं चार्जिंग वगैरे तसं फास्ट करेल मित्रांनो तेवढी. टाईप-सी असं अजून जास्त फास्ट केली असते मित्रांनो. बाकी या बाजूला तुम्हाला याचे जे हेडलाईट कंट्रोल दिले, जे अपडेट तुम्ही देऊ शकता मित्रांनो. हायलो बीम येऊन जाते, इंडिकेटर्स वगैरे जाते मित्रांनो, हॉर्न वगैरे जाते. बाकी राहिली गोष्ट मित्रांनो पेट्रोल टँक बद्दल, तर यामध्ये तुम्हाला 11 लिटरचा पेट्रोल टँक दिलेला आहे मित्रांनो.
रिझर्व्ह मध्ये कमीत कमी 2 किंवा 2.5 लिटर ठेवावं लागेल मित्रांनो, कारण की गाडीच्या टाकीमध्ये सेन्सर होऊन जाते मित्रांनो. बाकी हे जे आपलं E20 सिस्टमचं काम होऊन जाईल मित्रांनो याच्यावालं. आता राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या गाडीचं ट्रान्समिशन वगैरे, तर इथं तुमचे गेअर्स वगैरे जाते मित्रांनो. आणि यामध्ये तशी ऍक्सेसरी वगैरे लावायची बाकी आहे मित्रांनो, जसं की प्रोटेक्शन गार्ड वगैरे हे राहते सगळं लावायचं बाकी आहे. बाकीच्या मी तुम्हाला मित्रांनो सायन्स कट ऑफ सायन्सचं ऑप्शन वगैरे राहते मित्रांनो, ते पण दिलेलं आहे ह्याच्यात. आणि याबद्दल तुम्हाला मेन शाईन वगैरे पण तसं दिलेलं आहे मित्रांनो. बाकी चेन वगैरे ज्या बाजूला दिलेली मित्रांनो 4 स्पीडचा दिलेला आहे मित्रांनो ट्रान्समिशन वगैरे. म्हणजेच की तुम्ही जर बघू शकता, जर तुम्हाला आता जर गेअर वगैरे टाकायचं असेल तर मी तुम्ही चेकआउट करू शकता. जर नवीन कोण ड्रायव्हर असेल तर एकदा बघू शकता इथं. जसं बघ न्यूट्रल वगैरे कुठे आहे, फर्स्ट गिअर, थर्ड गिअर, फोर्थ गिअर बघू शकता इथं. तर कोण नवीन ड्रायव्हर असं चालवणार तर लगेच कळून जाते. हिचे गिअर मित्रांनो समोर पडतात, पाठीमागे निघतात, असं हे सिस्टम. मित्रांनो आता मुलं आपल्या गाडीच्या टेललाईट वगैरे बद्दल तर या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. ज्यावेळी तुम्हाला ही हॅलोजन सेल्फ घेऊन जाते मित्रांनो. आणि इंडेक्स वर आपण आपल्या हॅलोजन सेल्फ दिलेले आहेत मित्रांनो. बाकी नंबर वगैरे तुम्ही इथं लावू शकता मित्रांनो. बाकी साईड लोकर बघाल गाडीचा तर या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा मित्रांनो मराठीमध्ये, ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आजच्या व्हिडिओ म्हणजे एवढंच. तर आपण सगळ्यांना